दुर्दैवानं या तालुक्यातले 88 कामं अशी आहेत की 1 वर्षापूर्वी टेंडर झाले आणि ती टेंडर मॅनेज होत नाहीत म्हणून ती कामं ओपन केली जात नाहीत. म्हणजे ठराविक कॉन्ट्रॅक्टर लॉबी, म्हणजे टँकर लॉबी, कॉन्ट्रॅक्टर लॉबी सांभाळायचं काम चालू आहे आणि याच्या उत्तर द्यायच्या ऐवजी सीओ पळून गेल्या. त्यांना असं पळता येणार नाही. या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांना द्यावी लागतील. पूरग्रस्तांमधनं ज्यावेळी पूर परिस्थिती या तालुक्यामध्ये झाली त्यावेळी काही कामं झाली, म्हणजे कामं मंजूर झाली, पूरहानीमधनं कामं मंजूर झाली, ती सुद्धा कामं गेले 8 महिने झालं ती टेंडर ओपन झाली नाही. का तर कोणतरी टेंडर मॅनेज करायचे हे करतो. दुर्दैवानं काही माहित नाही, मी आता राजकीय आज बोलणार नाही, ती वेगळी बाईट मी तुम्हाला देईन. पण ते कामं तातडीने पूर्ण करा, ह्याच टंचाईमधली मागण्या होत्या आमच्या. या सगळ्या मागण्या त्यांनी सीओनी पूर्ण करायला पाहिजे होत्या किंवा ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि लोकप्रतिनिधीचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. एवढंच आज माझी मागणी आहे. मी या निमित्तानं सीओनं पुन्हा सांगतो की पुन्हा तातडीनं तुम्ही टंचाईची मिटिंग घ्या, सरपंच सगळे पदाधिकारी बोलवा आणि सगळ्या लोकांचे जे प्रश्न आहेत